जय हिंद, जय सनातन. बंधू आणि भगिनींनो, सजीव जो आहे त्या सजीवाशी निगडीत अदृश्य स्वरूपामध्ये काही संकल्पना असतात. जसं मन, बुद्धी, आत्मा ह्या ज्या गोष्टी आपण मानतो, ह्या कितपत सत्य आहे आणि मन आणि बुद्धी ही कुठल्या स्वरूपामध्ये आहे आणि आत्मा हा नेमका कोणत्या ठिकाणी आहे, हे पूर्वीच्या काळामध्ये आपल्या पूर्वजांनी, ऋषीमुनींनी ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे की आत्मा हा हृदयाच्या ठिकाणी असतो. हृदय ज्या ठिकाणी असतं, ज्याला आपण शरीराच्या प्रत्येक सजीवाच्या शरीरामध्ये जो हृदयाचा भाग असतो त्या ठिकाणी आत्मा असल्याचा आपल्या पूर्वजांनी उल्लेख केलेला आहे. आजही विज्ञानाला त्या आत्म्याचा शोध लागला नाही की आत्मा कसा आहे, कुठल्या स्वरूपामध्ये आहे आणि नेमका शरीराच्या कुठल्या भागामध्ये आहे. विज्ञान आत्म्याला पूर्ण शरीरामध्ये विस्तारित सांगतो. आता मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो की सजीवाच्या शरीराला जेवढे सजीव आहेत तेवढ्या सर्वांच्या शरीराला 9 द्वार आहेत. नाक, कान, डोळे वगैरे, तोंड, हे सगळे 9 प्रकारचे द्वार आहेत, ज्याच्या साह्याने मानव जीवन जगत असतो. एक जरी दरवाजा बंद झाला तर सजीवाला प्रॉब्लेम येतो. माणसालाच नाही, प्रत्येक सजीवाला प्रॉब्लेम येतो, समस्या निर्माण होती. एक जरी दरवाजा बंद झाला तरी तर मग आत्मा काय आहे, ती अशी कुठली गोष्ट आहे, ती आत्मा दिसतो का? तर आत्मा हा दिसत नाही, अदृश्य आहे. मन अदृश्य आहे, बुद्धी अदृश्य आहे. आता भरपूर जणांचं म्हणणं आहे की मन आणि बुद्धी हे एकच आहे, परंतु तसं नाही आहे. मन वेगळं आहे, बुद्धी वेगळी आहे आणि हे दोघं एकमेकाच्या शेजारी राहतात. आणि आत्मा हा या दोघांपेक्षा वेगळा आहे, निर्गुण निराकार आहे तिघही. आणि तिघही निर्गुण निराकार असल्यामुळे मनाला आकार नाही, बुद्धीला आकार नाही आणि आत्म्यालाही आकार नाही. पण आत्मा हा मौन स्वरूपामध्ये आहे. तो त्याचं कार्य करतो. काय करतोय? त्याचं कार्य जे आहे ते कार्य आत्मा करतो. काय करतो की शरीरामध्ये हालचाल वगैरे, चलणं, उठणं, बसणं, हे सगळं आत्म्याच्या साह्यानं होतं. परंतु आत्मा पूर्ण शरीराला नियंत्रित करीत नाही. तो फक्त जागेवर बसून मौन बाळगून एकाच जागेवर स्थिर राहून पूर्ण हालचाल करतो. परंतु पूर्ण शरीराला सजीवाच्या मन आणि बुद्धी चालवते. मग तो प्राणी असो किंवा कुठलाही सजीव असो, मनुष्याव्यतिरिक्त सुद्धा जे काही प्राणी असतील त्यांना मन आणि बुद्धी हे चालवते. मन एवढं चंचल आहे की ते वाऱ्याच्या गतीनं, प्रकाशाच्या गतीपेक्षाही मनाची गती वेगळी आहे. तो घडीतच मंगळावर जाईल, घडीतच गुरु ग्रहावर जाईल, काही काळामध्येच तो एखाद्या आकाशगंगेमध्ये जाईल, मिल्की वेमधून लगेच परग्रहावर जाईल. म्हणजे मन एवढं चंचल आहे आणि मनाला आवर घालते ती फक्त बुद्धी. हे करू नको, हे वाईट आहे,
ते कर, ते चांगलं आहे. तू उजव्या मार्गाने जा, तो सरळ मार्ग जातो. डाव्या मार्गाने गेला तर तो वाईट मार्ग आहे, खरतड मार्ग आहे. अडीअडचणी येतील, संकट येतील, त्या रस्त्याने जाऊ नको, ही बुद्धी सांगते. परंतु मन त्याच्या मनाला वाटेल त्याच गोष्टी करतं. आता आपण एखाद्या बागेमध्ये गेलो, बागेमध्ये गेल्यानंतर आपण कशाच्या साहाय्याने जातो? पायाच्या साहाय्याने बागेमध्ये जातो. काय पाहतं? डोळे समोरची नैसर्गिक जी फुलं फळं वगैरे आहेत ती पाहतं. आणि डोळे काय करतं की मेंदूला कल्पना देतं की बाबा त्या ठिकाणी खूप सुंदर अशी फुलं दिसत आहेत. मेंदू लगेच मनाला सांगतो की बाबा ते फुलं आपल्याला घ्यायचेत. आणि मग बुद्धी त्याला सांगते ते घेऊ नको, त्याला खाली काटे आहेत, व्यवस्थित तोड. हे बुद्धी मनाला सांगते. आणि मग आपले हात त्या ठिकाणी काय होतं? ते फुलाच्या झाडापर्यंत जातं. आणि ते गुलाबाचं असेल, केक्टस असेल, कमळाचे फूल असेल, जे कोणतं असेल ते फूल अलगद आपण नखाच्या साहाय्याने म्हणा, बोटाच्या साहाय्याने म्हणा, तोडून आपल्याजवळ घेतो. किंवा चलता चलता रस्त्यानं चलतोय आणि पायाला ठेच लागली. पायाला ठेच लागल्यानंतर काय होतं की नकळत, डोळ्याच्या नकळत दगड पायाला लागला आणि ठेच लागली. तर लगेच पायापासून संवेदना कुठपर्यंत जाती? मेंदूपर्यंत जाते. आणि ती मनाला सांगते की बाबा तुला जखम झाली, तुला या ठिकाणी मार लागला. बुद्धी लगेच काय सांगते की बाबा पटकन तू काय कर, त्याच्यावरती मलमपट्टी वगैरे काय असेल ते करून घे आणि औषध उपचार करून घे, जेणेकरून तुला त्रास होणार नाही. परंतु बऱ्याच वेळेस आता माझ्यासारखा शुगरचा पेशंट आहे, अशा माणसाला एक ताट भरून जर आणलं आणि त्या ताटामध्ये पंचपक्वान्न आहे, पुरणाची पोळी, गुलाबजामू आहे, आणखी भजे वगैरे, वरण भात आहे, सर्व काही पंचपक्वान्नाने भरलेलं ताट आहे त्या ठिकाणी. आणि तशा माणसाला, शुगरच्या पेशंटला जर सांगितलं की बाबा पुरणाची पोळी तुला घातक आहे किंवा गुलाबजामू घातक आहे, तू खाऊ नको, तरी त्याचं मन काय सांगतं? अर्धा गुलाबजामू आणि अर्धी पुरणाची पोळी खाल्ली तर काहीच हरकत नाही. बुद्धी त्याला सांगते खाऊ नको. काय? त्याची बुद्धी त्याला सांगते की खाऊ नको. आत्मा सांगतो का? आत्मा म्हणतो तुला काय करायचं तर कर, मी तुला स्वातंत्र्य दिलेलं आहे. मी फक्त काय केलेलं आहे? मौन बाळगलेलं आहे. मी तुझ्या शरीरामध्ये आहे. तुला खायची तुझी इच्छा, आत्मा काहीच बोलत नाही. आणि मग संवाद कोणाचा सुरू होतो? मन आणि बुद्धीचा. आता मन आणि बुद्धी कुठे आहे? माणसाच्या मेंदूच्या भागामध्ये मन आणि बुद्धी आहे. दोघं एकत्रितरित्या काम करत आहेत. आणि मन आणि बुद्धी त्या ठिकाणाहून ते डोळे त्याला सांगतात की ह्या ठिकाणी गुलाबजामू आहेत, या ठिकाणी पुरणाची पोळी आहे, त्या ठिकाणी खीर ठेवलेली आहे, त्या ठिकाणी बासुंदी ठेवलेली आहे, त्या ठिकाणी कलाकंद ठेवलेला आहे, इकडं भजे ठेवलेले, तिकडं वरण भात ठेवलेला आहे. पण याचं मन कुठं गुंतलेलं असतं? त्या गुलाबजामूमध्ये, पुरणाच्या पोळीमध्ये. आणि याला बुद्धी वारंवार सांगते की बाबा तुला शुगर झालेली आहे, तू, ज्याला आपण दुसरं मन म्हणतो, पहिलं मन आणि दुसरं मन. परंतु या ठिकाणी मन आणि बुद्धी ह्या दोन गोष्टीचं आपण चर्चा करतोय. आणि बुद्धी त्याला सांगते की बाबा तू ते खाऊ नको, तुला त्रास होईल. किंवा एखादा दारू पिणारा माणूस आहे, त्याने कितीही शपथ घेऊ द्या,
रोडनं चालता चालता त्याला जर समजा दारूच्या दुकानचा बोर्ड दिसला की तो ऑटोमॅटिक तिकडं वळतो. त्याचं मन त्याला सांगतंय की या ठिकाणी दारूची, त्याचे डोळे त्याला काय करतात, अरे म्हणे या ठिकाणी काय आहे म्हणे, अरे हां असं का, दारूची दुकान आहे. म्हणजे वाईट करायचं नाही, पण मन काय करतं, मन हे वाईट चिथवलं जातं. मन काय करतं, वाईट वळणाला खेचतं आणि ते सांगतं की बाबा या ठिकाणी दारूची दुकान आहे, तुला काय करायचं बघ. डोळे त्याला कल्पना देतात आणि मन काय होतं, मेंदूचं लगेच ऐकायला सुरुवात करतं. ते म्हणतो नाही आज थोडी आपलं 90 म्हणजे घेतली म्हणजे आपलं संध्याकाळचं आजच्या दिवस. बुद्धी त्याला सांगते नको, तू शपथ घेतलेली आहे, तू 90 घेऊ नको आणि 60 घेऊ नको. पण हा काय म्हणतो, नाही 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 नाही, आजच्या वेळेसच, उद्यापासून बंद. म्हणजे चुकी कोणाची आहे, मनाची. पाहिलं कोणी, डोळ्याने. डोळ्याने पाहिलं म्हणून काय होतं, डोळ्याला नाव ठेवलं जातं. पण तिथपर्यंत जातं कोण, मन जातं. आणि मग खरा संघर्ष सुरू होतो तो मन, बुद्धी आणि आत्मा. पण आत्मेनं सांगितलेलं असतं मी मौन बाळगलेलं आहे, तुला काय करायचं आहे ते तू कर. आणि चौथी संकल्पना आहे ज्ञानचक्र. ज्ञानचक्र 2 भुवयाच्या मधोमध, म्हणजे एकीकडं मन, एकीकडं बुद्धी, एकीकडं ज्ञानचक्र आणि एकीकडं हृदयाच्या ठिकाणी आत्मा बसलेला असतो. म्हणजे असे हे 4 जण कार्य करत असतात. पण मेंदूच्या मस्तकाच्या ठिकाणी 3 जण बसलेले असतात. ज्ञानचक्र काय सांगतंय की मी फक्त तुम्हाला काय करतोय, मार्ग दाखवणार आहे. मी मार्ग कशाचा दाखवतोय तुम्हाला, की ईश्वर प्राप्तीचा, भक्तीचा, चांगल्या गोष्टीचा. तरी मन ऐकत नाही. मन काय असतं, सैरावैरा पळत असतं. इकडं पळतं, तिकडं पळतं, तिकडं पळतं, तिकडं पळतं आणि शेवटी मन कोणाचंच ऐकत नाही. ज्ञानचक्राचं ऐकत नाही, बुद्धीचं ऐकत नाही, स्वतःचंच मन करतं. आणि त्यामुळे काय होतं, शेवटच्या टप्प्यामध्ये मन हे गुंतल्या जातं. आत्मा काय असतो, तो ज्याला आपण इंग्रजीमध्ये कॉन्शियसनेस म्हणतो, म्हणजे चेतना. ही चेतना म्हणजेच आपल्या शरीरामध्ये होणारी जी हालचाल वगैरे आहे, त्या हालचालीला आत्मा म्हटलं जातं. ती कशाच्या साहाय्याने होते, जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेला कॉन्शियसनेस म्हटलेलं आहे, म्हणजे चेतना म्हटलेलं आहे. चेतना म्हणजेच काय आहे, आत्मा. मग हा आत्मा कोणाच्या अधीन आहे, तो ईश्वराच्या अधीन आहे. परंतु तो सध्या कोणाच्या ताब्यात दिलेला आहे, या शरीराच्या ताब्यात दिलेला आहे. त्या आत्म्याला काय सांगितलेलं आहे की तू ईश्वर प्राप्तीसाठी प्रयत्न कर. पण हा स्वतःच ध्यानस्थ बसलेला असतो ईश्वर प्राप्तीसाठी. परंतु मन आणि बुद्धी त्याला ईश्वर प्राप्तीकडे जाऊ देत नाही. का जाऊ देत नाही, की मनाच्या वासना, मनाच्या इच्छा यामुळे मन त्याला कुठं जाऊ देत नाही, ईश्वर प्राप्तीकडे जाऊ देत नाही. कोणाला, आत्म्याला. आणि आत्मा स्थिर झालेला असतो. त्याने सांगितलेलं असते की मी देवाकडून आलेलो आहे, मी एका जागेवर आहे, मला काही हे करायचं नाही, काय करायचं तुम्ही ठरवा, त्याच्यानंतर मी निर्णय घेईल. आणि ज्या माणसाने ह्या मनाला आणि 10 इंद्रियाला ज्यांनी वशमध्ये केलं, तो माणूस ईश्वर प्राप्तीला म्हणजेच आत्म्याच्या
अधीन होऊन ईश्वर प्राप्तीकडे जातो. 10 इंद्रिय कोणते? नाक, डोळे, कान, तो जीभ, त्वचा, आपले मलमूत्र बाहेर टाकणाऱ्या दोन्ही जागा, आणि या सर्व जो कोणी ताब्यात घेईल तो त्या आत्म्याच्या साह्याने ईश्वर प्राप्तीकडे जाऊ शकतो. आता त्यासाठी त्याला ध्यानधारणा करणं गरजेचे आहे. म्हणजेच ईश्वर प्राप्तीचे रोजचा नित्यनियम करणं गरजेचं आहे, सवय लावून घेणं गरजेचे आहे. त्याच्यामध्ये भावनिक होऊन भावनेच्या आहारी जाऊन जरी तुम्ही ईश्वर प्राप्तीसाठी प्रयत्न केला, पण जर समजा तुम्ही भावनिक होऊन भावनेच्या आहारी जर गेलात तर वापस येताना तुमचं नुकसान हे निश्चित आहे. सहजासहजी भक्ती होत नाही. तुम्हाला मी थोडक्यात उदाहरण सांगतो. संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताई यांनी ध्यानधारणा केली. हे योग मायेच्या पलीकडे गेले. जी ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की बाबा योग माया ही एक नदी स्वरूपाचं पात्र आहे. त्या नदीच्या स्वरूपाच्या पात्रातून पलीकडे जाण्यासाठी ध्यानधारणा करावं लागते. ईश्वर प्राप्तीसाठी प्रयत्न करावा लागते. त्याच्यासाठी ईश्वर प्राप्ती करताना ईश्वर म्हणजे निसर्ग काही देताना काहीतरी घेतो. जर आपण कोणाला काही जर द्यायचंय तर आपण त्याच्याकडून अपेक्षा काय करतो? त्याने आपल्याला काहीतरी द्यायला पाहिजे. आपण एखाद्या व्यक्तीला 10 रुपये जर दिले तर आपण त्याच्याकडून 10 रुपयाच्या बदले काहीतरी घेण्याची अपेक्षा ठेवतो. तसं ईश्वर सुद्धा काही देण्याच्या बदले काही घेण्याची अपेक्षा ठेवतो अप्रत्यक्षरित्या. तर ज्यावेळेस ज्ञानेश्वर माऊली, संत सोपान काका, निवृत्तीनाथ, मुक्ताई यांना ईश्वर प्राप्ती झाली, ज्ञान प्राप्त झालं, त्यावेळेस निसर्गाने, ईश्वराने त्यांचे आईवडील त्यांच्यापासून हिरावून घेतले. ते निमित्त आहे की त्यांनी देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा दिली, ते वाळीत टाकले वगैरे, हे निमित्त मात्र आहे. परंतु निसर्गाचा नियम आहे, तुम्ही काही जर घ्याल, समोरच्याकडून काही जर घ्याल तर तो अपेक्षा करेल ना. आपण जरी समजा त्याच्या जागी असलो तर आपण काय अपेक्षा करतो? आपण जर एखाद्याला वस्तू दिली तर आपण त्याच्याकडून काहीतरी वस्तू मिळण्याची अपेक्षा करू ना. बरोबर आहे की नाही? हा व्यवहार आहे. आणि त्या व्यवहाराच्या दृष्टीने त्या ठिकाणी आत्मा काय करतो? तुमच्या शरीरातून निस्वार्थ भावनेने काय सांगतोय? निस्वार्थ भावनेने तुम्ही मला अर्पण व्हा. म्हणजे तुम्ही तुमचा संसार त्यागा, तुमचा परिवार त्यागा, सगळं, तर माझ्यापर्यंत या. आणि माझ्याकडून अपेक्षा काय करा? तुम्हाला ज्ञान प्राप्त व्हायचंय, तुम्हाला ईश्वर प्राप्ती व्हायची, ही भावना तुम्ही ठेवून माझ्याकडे या. निस्वार्थ भाव म्हणजे काय? माणूस निस्वार्थ भावाने कधीच तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. पोहोचू शकतो का? त्याला काही ना काहीतरी अडचण येतेच आणि तो वापस येतोच. माझ्या समोर एक संत महंत होते. म्हणजे संत महंत म्हणजे ते संसारिक होते, परंतु त्यांना एवढं ज्ञान होतं की ते 100 किलोमीटरवरची गोष्ट सांगायचे. माझे वडील आणि मी त्यांना भेटायला जायचो. ते 100 किलोमीटरवरून आम्ही त्यांना भेटण्यासाठी जायचो. सकाळी वडिलांनी काय केलं किंवा 8 दिवसापूर्वी कोणतं पुस्तक वाचलं किंवा कुठला ग्रंथ वाचला, त्या ग्रंथामधलं पान म्हणजे
मला कळतंय चांगल्या प्रकारे त्या पेज नंबरसुद्धा सांगायचे. काय होतं, पेज नंबर सांगायचे की ह्या पानावर हे तुम्ही आज श्लोक वाचला आणि ते श्लोक अशा पद्धतीचा होता. म्हणजे 100 किलोमीटरवर त्यांना हे कसं कळायचं? म्हणजेच त्यांना ते ईश्वरी ज्ञान प्राप्त झालं होतं, त्यांचा आत्मा जागृत झाला होता. जोपर्यंत तुमचा माझा आत्मा जागृत होणार नाही तोपर्यंत आपल्याला हे ज्ञान कळणार नाही. आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षापूर्वी हे ज्ञान लिहून ठेवलं होतं. आत्मा कुठं आहे? हृदयामध्ये आहे. आजही विज्ञान त्याच्या शोधामध्ये आहे की आत्मा नेमका कुठं आहे. तो माणूस मेल्यानंतर त्याच्या शरीरातून काय बाहेर पडतं? मी मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, माणूस मेल्यानंतर त्याच्या शरीरातून आत्मा नावाचा जो संकल्पना आहे ती नष्ट झाली की त्याच्या शरीरातून 21 ग्राम वजन कमी होतं. किती वजन कमी होतं? 21 ग्राम. तुम्ही जिवंत असलेल्या माणसाचं वजन करा आणि मेल्यानंतर त्याचं वजन करा, त्याच माणसाचं ताबडतोब तुम्हाला 21 ग्राम वजन कमी झाल्याचं निदर्शनास येईल. हे मी सांगत नाही, हे शास्त्र सांगतंय. विज्ञानाच्या शोधांती निर्णय झालेला आहे. भारतीय ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख आहे की 21 हा आकडा शुभ मानला जातो. का? तर तो आत्म्याचा प्रतीक आहे. मग तुम्हाला अनुभव जर घ्यायचा असेल तर तुम्ही वजन करू शकता. एखाद्या नेमकंच ज्या माणसाचा जीव जाण्याची शक्यता आहे अशा माणसाचं वजन करा, मेल्यानंतर त्याचं लगेच वजन करा आणि तुमच्या निदर्शनास येईल की 21 ग्राम हे वजन त्याच्या शरीरातून कमी झालेलं आहे. नंतर त्याच्या शरीरामध्ये हवा शिरल्यानंतर ते आणखी वजन वाढतं, ती गोष्ट वेगळी. म्हणजे आत्मा बाहेर गेल्यानंतर त्याच्या शरीरामध्ये नकारात्मक शक्ती वास करते आणि त्याचं वजन वाढतं. मूळ वजनापेक्षा समजा एखाद्याचं वजन 55 किलो आहे आणि 55 किलो वजन असलेली व्यक्ती दवाखान्यामध्ये आपण ॲडमिट केली, तिचं वजन आपल्याला माहिती 55 किलो आहे, सलाईन वगैरे लावून 2 किलो वाढलं समजा. तशा परिस्थितीमध्ये त्याचं वजन जर ज्यावेळेस आपण करू त्यावेळेस त्याचं वजन समजा पहिले 55 आणि हे 2 किलो सलाईनचं पाणी म्हणजे 57 किलो वजन त्याचं त्या ठिकाणी भरलं. त्याला ज्यावेळेस मेल्यानंतर काही सेकंदामध्ये आपण काट्यावर जर ठेवलं तर 21 ग्राम हे वजन त्याच्यामधून कमी व्हायला पाहिजे. म्हणजे 57 किलोमधून त्याचं 21 ग्राम वजन कमी होणार हे निश्चित आहे. म्हणजे ते किती भरायला पाहिजे? 56 किलो 7980 ग्राम एवढं वजन त्याचं भरायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? 56 किलो 979 ग्राम वजन भरायला पाहिजे. म्हणजे 21 ग्राम वजन त्याचं कमी झालं. मग हे कमी झालेलं वजन आत्म्याचं जर आहे तर त्याची मन आणि बुद्धी कुठं गेली? ज्यावेळेस आत्मा बाहेर पडला त्यावेळेस त्याचं वजन काय होऊन जातं? ऑटोमॅटिक कमी होऊन जातं. पण मग ह्या मन आणि बुद्धीचं काय होतं? हे जागेवर राहून जाते. काय होतं? त्याच्या मनाच्या ज्या वासना आहेत त्या वासनेच्या संगे त्याला काय होतं? नंतर जन्म घ्यावा लागतो. मी लहान असताना भागवत पुराण ऐकलं होतं. भागवत पुराण ऐकत असताना त्याच्यामध्ये राजा जडभरत नावाचा एक राजा दाखवलेला आणि तो एक दिवस जंगलामध्ये शिकार करण्यासाठी जात असताना त्याला एक हरणाचं पिल्लू भेटतं, पाडस. काय होतं? पाडस भेटतं आणि मग तो त्या पाडसाला घरी घेऊन येतो.
घरी घेऊन आल्यानंतर काय होतं की तो प्रत्येक वेळेस पाडस 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 असंच करायचं. पण मग शेवटी त्या भरताचा अंतकाळ जवळ आला, मरायची वेळ आली, तरी त्याला त्या पाडसाचंच ध्यान होतं. आणि मेल्यानंतर तो त्या हरणाच्याच जन्माला गेला. म्हणजे वासनेच्या संगेत जन्म घेणे लागे तशातला भाग शेवटी मानवाचा होतो. आता इतर सजीवाचा गोष्ट सोडा, गाय, म्हैस, कुत्रा, मांजर, उंदीर ह्यांना जन्माचा व त्यांना भावना असतात, त्यांना मन असतं, त्यांना बुद्धी असते. परंतु काय होतं की त्यांना वासना नसल्यामुळे आणि असलंही एखाद्या वेळेस काय, आता मी तुम्हाला आणखी एक उदाहरण सांगतो. आपण एक पिंजरा आणला. त्या पिंजऱ्यामध्ये आपण काय केलं की कडाकडी, पापड असे तळून त्याच्यामध्ये टाकले आणि एका कोपऱ्यामध्ये तो ठेवला. पहिल्या वेळेस एक उंदीर आतमध्ये येईल. कशासाठी? त्या कडाकडी, पापड याच्या लालसेने. का? तर त्याच्या मनाने त्याला सांगितलेलं आहे की आतमध्ये खायला आहे, खूप छान दिसतंय, सुंदर आहे आणि खाण्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. तो उंदीर आतमध्ये येईल. पण दुसरा उंदीर ज्यावेळेस बाहेर येईल, तो बाहेरचा उंदीर आत जाईल का? त्याला कळून चुकलेलं असते. आतमध्ये एक जण फसला. त्याची बुद्धी त्याला काय सांगल की तू आत जाऊ नको. तू आत जर गेला तर काय होशील? तू पण अडकशील. म्हणजे प्राण्याला सुद्धा बुद्धी असते, मन असतं. खाण्यासाठी पहिला उंदीर कशासाठी गेला? मनाच्या आग्रहाखातर पिंजऱ्यामध्ये आत गेला. आणि दुसरा, त्याची बुद्धी सांगते की तू आत जाऊ नको. त्याचं मन खूप सांगतंय की आत कडाकडी आहे, पापड आहे, चल आत जाऊ. पण त्याची बुद्धी काय सांगते? नको बाबा, आतमध्ये तो पहिलाच एक उंदीर गुंतलेला आहे. तू कशाला जातोय? तू जाऊ नको, तू बाहेरच थांब. आणि दुसरा उंदीर जात नाही. का? तर त्याची बुद्धी त्याला सांगते. तशी माणसाची बुद्धी माणसाला प्रत्येक वेळेस समजावून सांगते काय, की हे करू नको, हे पाप आहे, हे वाईट आहे, हे चुकीचं आहे. तरी माणसाचं मन ऐकत नाही. आत्ता मी तुम्हाला सांगितलंय, त्या शुगरच्या माणसाला त्याची मन सांगतंय की आपल्याला गुलाबजामू खायचे, पुरणाची पोळी खायची. त्याची बुद्धी सांगते तू खाऊ नको. काय होणार आहे? तुला शुगर आहे, तुला आजार आहे, तू गुलाबजामू खाऊ नको, पुरणाची पोळी खाऊ नको, ती बासुंदी खाऊ नको, तुला शुगर आहे. तरी तो माणूस काय करतो? त्या गोष्टी खाण्याचा प्रयत्न करतो आणि नंतर त्रास कोणाला होतो? त्यालाच होतो. म्हणजे ह्या गोष्टी काय असतात? न ऐकल्यामुळे, मनाचं ऐकल्यामुळे काय होतं? बुद्धीचं नाही ऐकलं, मनाचं ऐकलं म्हणून त्रास होतो. बुद्धी काय सांगत होती? खाऊ नको. आणि आत्मा काय सांगतो की मी जागेवर आहे, तुम्हाला काय करायचं तर तुम्ही निर्णय घ्या. मी काय केलेलं आहे? मौन बाळगलेलं आहे. मी फक्त काय करतोय? तुमच्या शरीरामध्ये बसून तुम्हाला व्यवस्थित चालवतोय. तिथपर्यंत न्यायचं काम माझं. तुम्हाला मंदिराच्या पायरीपर्यंत न्यायचं काम माझं. दर्शन घ्यायचं नाही घ्यायचं तुमची इच्छा. काय असतं? मंदिरापर्यंत नेण्याचं काम माझं. आता तुम्हाला मंदिर सोडून समोरच्या दुकानात जायचं आहे, तुमची इच्छा. मग तिकडं काय आहे? ते पाणी टाकून प्यायचा कार्यक्रम आहे. मग तिकडं तुमची मनही जागेवर राहत नाही, बुद्धी जागेवर राहत नाही. मी तुम्हाला मार्ग तिथपर्यंत आणलं आहे. आणि मग अशा स्वरूपाचं मन आणि बुद्धीचं युद्ध चालू असतं. आणि हेच युद्ध हजारो वर्षापासून चालत आलेलं आहे. आणि आपल्या ऋषीमुनींनी हजारो वर्षापूर्वी आपल्या ग्रंथामध्ये ह्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत की हृदयामध्ये आत्मा असतो. तो शरीराच्या कुठल्याही भागामध्ये फिरत नाही, तो फक्त हृदयामध्ये असतो. त्याचं कार्य तो करतो. बाकीचे चेतना जी काही असेल
संवेदना, त्या संवेदना त्या आत्म्याच्या स्वरूपामध्ये चालतात. बाहेर कुठंही शरीराच्या बाहेर आत्मा नाही, हृदयामध्येच आत्मा आहे. आणि विशेष म्हणजे संत तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, संत नामदेव, जनाबाई, सखुबाई, मीराबाई, आणखी जे काही संत असतील, संत तुळशीदास वगैरे, यांनी सुद्धा हृदयामध्ये ईश्वर असल्याचा उल्लेख केलेला आहे. मी सांगतो अशातला भाग नाही. आपल्या पूर्वजांनी ग्रंथाचा उल्लेख आणि त्या संतांनी सांगितलेल्या अनेक गोष्टींचा, अभंगाचा, लिखाणाचा उल्लेख करून मी तुम्हाला सांगतोय की ईश्वर हा हृदयामध्ये आहे, इतरत्र कुठेही नाही. मग तुम्हाला कोणी कुठेही सांगेल, काय सांगेल, तो भाग वेगळा. आणि आजचा हा व्हिडिओ आपण इतिहासाची विखुरलेली पाने या अंतर्गत शास्त्राची, मी मागच तुम्हाला काय सांगितलंय, इतिहास हजारो काळ उलटून गेल्यानंतर ते शास्त्रामध्ये रूपांतर होत असतं. इतिहासाला हजारो वर्ष झाले की ते शास्त्रामध्ये रूपांतर होतं इतिहासाचं. आणि आपला इतिहास हा हजारो वर्षाचा नाही तर अब्ज वर्षाचा इतिहास आहे. किती ज्यावेळेस सृष्टी अस्तित्वात येऊन गेली, हे आपण जे कलियुग म्हणतो, हे कलियुगाचं 22वं चक्र आहे, ज्याला आपण रिसायकलिंग सिस्टम म्हणतो. त्या पद्धतीचं हे 22वं चक्र आहे. याच्या पुढं आपल्याला 988 जवळपास काय करायचे, असे 4 चौकड्या पार करायच्यात या युगाच्या. त्यावेळेस ब्रह्मदेवाचा एक कल्प होईल आणि एक कल्प झाल्यानंतर 1 दिवस आणि 1 रात्र ब्रह्मदेवाची होऊन जाईल. अशा प्रकारे आपल्या पूर्वजांनी हा इतिहास सांगितलेला आहे. आणि तो इतिहास सांगण्याचं काम मी या ठिकाणी विश्वम ज्वेलर्सच्या वतीने आपला सर्वांना हा थोडासा, ज्याला काय म्हणता येईल की मोहरीसारखा थोडासा प्रयत्न केला तुम्हाला सांगण्याचा. याच्यात जर समजा तुमच्याकडं काही ज्ञान असेल, तुम्ही मला सांगा. तुमच्यामुळे माझ्या ज्ञानामध्ये जर भर पडत असेल तर मी माझं सौभाग्य समजतो. आणि आजचा हा व्हिडिओ या ठिकाणी आपणा सर्वांना समर्पित करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन.